माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात, चित्रपट असतात, त्याच्यावर परिणाम होतोय दादा। मला वाटतं इतक्या मोठ्या नेत्याच्या टीकेवर मी काय बोलावं। 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर सडकून टीका केली आहे। त्यांच्या या टीकेला आता खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात। खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा खासदारकीसाठी इच्छुक आहेत। मागच्या टर्मला अजितदादांच्या सांगण्यावरूनच कोल्हेंना उमेदवारी मिळाली, पण यंदा अजितदादा त्यांच्याच विरोधात उमेदवार देणार असल्यानं लोकसभेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे। परंतु त्यावेळेस आताचा इथला आमदार असा काहीतरी वेडवाकडं वागेल हे काही माझ्या स्वप्नात देखील नव्हतं, आणि ते तर घडलेलं आहे। आज त्याला काय वाटतं म्हणजे मला माहिती नाही, परंतु मित्रांनो, तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका। आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे। आपण इकडच्या फाटीला आहे, ते तिकडच्या फाटीला आहे। त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रे ही, ह्या हेनीच आमचं निम्मगार होतंय सारखं। आणि मग हळूच दबकत मला होतं, दादा दादा काही होईल का, पुढं काहीतरी होईल। म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे। मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मागं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो। मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी, दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती। माझ्यावर मी भोसरी, शिरूर आणि हडपसर ह्या 3ची जबाबदारी घेतलेली होती, आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं। निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबिंड आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील। परंतु मित्रांनो, नंतर 2-2.5 महिने 2च महिने झाले, 2 वर्ष झाले, आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा। म्हणलं राव, जनतेने 5 वर्ष निवडून दिलं, 2 वर्षातच राजीनामा द्यायचा, लोक जोड्याने मारतील राव आपल्याला, असं करू नका। काय अडचण काय नाही, मी कलावंत आहे दादा, माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात, चित्रपट असतात, त्याच्यावर परिणाम होतोय दादा। आणि मी मित्रांनो, मी खोटं बोलणार नाही, मी तोंडावर असं समोरासमोर करीन। मी म्हणलं तसं करू नका, दिसायला खराब दिसतंय। आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे, ह्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं, कसं शक्य आहे, मला माझी मालिका असते, मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं, मग ते कोण बघणार। माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते। मी तरी त्यांना म्हणालो, बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलंय त्यांना, आता तूच त्यांना समजून सांग, तूच त्यांना समजून सांग। मित्रांनो, असं कसं बसं करत करत ते तर मागाशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये किती आले काय आले। खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आहे। आम्ही राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। खोटं नाही सांगत, तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून येतात। काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो। काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, किती नावं देऊ? मला वाटतं इतक्या मोठ्या नेत्याच्या टीकेवर मी काय बोलावं। 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालाय, आणि ज्या पद्धतीने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काम सुरू आहे, मला वाटतं हे काम बोलेल। त्यामुळे दादांच्या टीकेवर काही उचित भाष्य करणं मला योग्य वाटत नाही, कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला मी बांधील नाही। आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना आदरणीय पवार साहेब जे बोलतील त्या गोष्टीनुसार वागायला। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, शिरूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।